जिल्ह्याने या राज्याला 2-2 मुख्यमंत्री दिलेले आहेत। मागासवर्गीय समाजाचे मुख्यमंत्री दिलेले आहेत, काँग्रेसचे प्रांताध्यक्ष दिले आहेत, त्याचबरोबर अनेक खासदार मंत्री या जिल्ह्याने अतिशय सामान्य कुटुंबाच्या सरकारने या जिल्ह्याच्या काम केलेलं आहे। एक बाहेरचा उमेदवार प्रतिनिधित्व केलं आहे, जो कधी या जिल्ह्याच्या कधी या ठिकाणी या जिल्ह्याच्या सुखदुःखामध्ये सहभागीद्वाराला आणून या ठिकाणी या महायुती सरकारने या जिल्ह्याच्या अस्मितेला तडा देण्याचं काम केलेलं आहे। त्याचबरोबर लोकशाहीची कशी हत्या होते, दुसऱ्या पक्षाच्या लोकांना दाबून दडपून पैशाच्या आमिष दाखवून या पद्धतीने हे जे कृती करण्याचं काम हे युती सरकार करते आहे, हे लोकशाहीचे वस्त्रहरण करण्यासारखं आहे। जर त्यांच्याकडे बहुमत होतं, त्या बहुमताच्या जोरावर ते निवडणूक लढू शकले असते, परंतु बहुमत असण्याचा कांगावा करणारं हे युतीचं सरकार हे लाचार आहे। आणि या लाचार सरकारने या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवाराला काय जे काही प्रलोभन दिलं असेल, या प्रकारे त्यांनी लोकशाहीची कुचंबना करणाऱ्या या निषेधचा आणि या जो उमेदवार होता ज्यांनी आपल्या संविधानाच्या लोकशाहीच्या मूल्याला पायदळी तुडवलं, त्यांनी केवळ काँग्रेसचाच विश्वासघात केला नाही तर महायुतीचा विश्वासघात केला, यवतमाळ जिल्ह्याच्या जनतेचा विश्वासघात केला, महाविकास आघाडीचा विश्वासघात केला, त्यांनी या ठिकाणच्या लोकांचा विश्वासघात केला। अशा विश्वासघाती माणसाचा निषेध करणं गरजेचं आहे। म्हणून महाविकास आघाडीच्या आम्ही समस्त पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी त्यांचा निषेध नोंदवला आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।